राम राम मंडळी. धनुभाऊबद्दल एक म्हणावं लागेल, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसंच धनुभाऊंचं आहे. आणि यांची खोड काय कधी जाणारच नाही. काल एक वेगळाच वाद होता, आज एक वेगळाच वाद चाललाय आणि उद्या एक वेगळाच काहीतरी वाद असणार आहे. आजची गोष्ट आहे बीडच्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या कथित पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्याबद्दलची. पण जरा थांबा, ही काही साधीसुधी घरगुती भांडणाची गोष्ट नाहीये, तर यातले ट्विस्ट एखाद्या मराठी पिक्चरला लाजवतील असे आहेत. आज आपण पाहणार आहोत की वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयापासून ते माझगावच्या सत्र न्यायालयापर्यंतचा हा रंजक प्रवास. आणि हो, या सगळ्यात एका वाक्याची सध्या महाराष्ट्रभर खूप जोरदार चर्चा होत आहे आणि जे धनंजय मुंडेच्या वकिलानं कोर्टामध्ये फेकलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की मुलं हे धनंजय मुंडेचे आहेत पण बायको त्यांची नाही. आणि त्यावरून करुणा मुंडेनं जो बाउन्सर टाकला, जे पुरावे सादर केले, त्या बाउन्सरनं धनंजय मुंडे क्लीन बोल्ड झाला. ही कहाणी सुरू होते बीडमधून, जिथे धनंजय मुंडे हे नाव म्हणजे राजकारणातला एक मोठा दादा, एक बादशाह. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले बडे नेते अजित पवार हे त्यांचे खास मित्र आणि एकेकाळी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री असलेले हे धनंजय मुंडे. हा माणूस बीडच्या परळीतून आमदार आहे आणि मस्साजोग गावचे सरपंच प्रकरणामध्ये त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे आणि वाद हे काही नातं नवीन नाहीये. 2020 सालात धनंजय मुंडेंच्या आयुष्यात एक भूकंप आला. कसा? तर त्यांच्या कथित पहिल्या बायकोनं करुणा मुंडेनं त्यांच्यावरती थेट घरगुती हिंसाचाराची केस ठोकली, जिथं करुणाने कोर्टाला सांगितलं, हा माणूस माझा नवरा आहे, मला आणि माझ्या मुलांना सोडून गेलाय, मला भावनिक आणि शारीरिक त्रास यांनी दिलाय. धनंजय मुंडेंनी मात्र डोक्याला हात लावला आणि म्हणाले, अहो ही कसली बायको, माझी एकच कायदेशीर बायको आहे, ती आहे राजश्री मुंडे, जिच्यासोबत 2001 मध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केलेलं आहे. पण करुणानं थेट पुराव्यांचा ढीग कोर्टामध्ये टाकला आणि सगळं चित्रच बदलून गेलं. काय होते हे सगळे पुरावे तर ऐका. एक वसियतनामा 18 जुलै 2017चा, जो खुद्द धनंजय मुंडेनं लिहिलाय असं करुणा मुंडे म्हणतात. या वसियतनाम्यात धनंजयनं करुणाला आपली पहिली बायको आणि राजश्रीला दुसरी बायको असं लिहिलं होतं. शिवाय 2 मुलांचे जन्म दाखले, मुलगी शिवानी आणि मुलगा शिशिव, जिथे वडिलांचं नाव धनंजय मुंडे असं स्पष्ट लिहिलंय. आता इथे एक सस्पेन्स आला. करुणा म्हणते, मी धनंजयची पहिली बायको आहे, 1998 मध्ये आमचं लग्न झालं. पण धनुभाऊ म्हणतात, मुलं माझीच आहेत पण करुणा माझी बायको नाही. धनुभाऊंचं हे कसलं गणित आहे देव जाणे. मुलं तर माझीच आहेत पण बायको माझी नाही. मग ही मुलं काय हवेतून आली का, ती काही जादू झाली? 4 फेब्रुवारी 2025ला वांद्रेचं कौटुंबिक न्यायालय या सगळ्या ड्राम्याला एक निकाल देतं. न्यायाधीशांनी सगळं ऐकलं, सगळे पुरावे पाहिले आणि थेट धनंजय मुंडेंना दोषी ठरवलं. कोर्टाने सांगितलं, धनंजय तू करुणाला दरमहा 1,25,000 रुपये आणि मुलीला म्हणजे शिवानीला 75,000 रुपये द्यावे लागतील तिच्या लग्नापर्यंत, म्हणजे एकूण 2 लाख रुपये प्रति महिना. आणि धनंजय मुंडेला हे कसं मान्य असणार आहे? मग धनंजय मुंडे हे गेले थेट माझगावच्या सत्र न्यायालयात आणि तिथं त्यांनी रीतसर अपील दाखल केली. ते म्हणाले, हा निकाल रद्द करा, आम्हाला न्याय द्या. आता माझगाव सत्र न्यायालयामध्ये गेल्यावरती इथे देखील न्यायाधीशांनी त्यांचं सगळं ऐकलं. 5 एप्रिलला म्हणजे काल परवाच त्यांनी निकाल दिला. वांद्रेचा निकाल या न्यायाधीशांनी देखील कायम ठेवला आणि धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावली. इथं देखील करुणाचा विजय झाला आणि धनंजयच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा निराशा आली. हा सगळा ड्रामा इथेच थांबला नाही. मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल की करुणा मुंडेनं फक्त कोर्टातच लढाई लढली नाहीये, तर ती राजकारणामध्ये देखील उतरलेली आहे. त्यांनी स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढला आणि 2024 मध्ये बीड लोकसभेची निवडणूक देखील लढवली. ती म्हणाली, मी धनंजयला परळीतून हरवणार. आणि त्यांनी धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप देखील केले. त्या म्हणाल्या, हा माणूस मला शांत करण्यासाठी 20 कोटी रुपये द्यायला तयार होता. त्यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी करुणा मुंडे सोबत लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये द्यायला तयार होते.
पण या सगळ्या वादात डोकं तेव्हा फिरलं जेव्हा धनंजय मुंडेच्या बाजूनं त्यांचा मुलगा शिशिव उभा राहिला. तो म्हणाला, माझी आई मला आणि बहिणीला त्रास देते, पण करुणाने त्याला झटकावून टाकलं. हा माझ्या मुलावरती दबाव टाकतोय असं त्या म्हणाल्या. आता खरं काय आणि खोटं काय हे देव जाणे, पण एक मात्र नक्की, दुसऱ्याची घरं जाळून शेकोटी घेणाऱ्या धनंजय मुंडेच्या स्वतःच्या घराची देखील राख रांगोळीत झाली असंच म्हणावं लागेल. आता काय करणार बाबा एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचं? आज पोरबाळ सोबत नाहीयेत, 4 लोक चांगलं बोलवणार, 2-2 बायका 2-2 लग्न करून बसलाय. पहिली बायको तुझ्या विरोधात कोर्टात गेली, सत्ता आणि पैसा सगळं काही नसतं मुंडे साहेब. मित्रांनो, तुमचं या सगळ्या विषयावरती काय मत आहे? धनंजय मुंडेची खरी बायको कोण? करुणा मुंडे की धनश्री मुंडे? आणि या प्रकरणामध्ये अजून कोणता नवीन वाद उभा राहणार आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा आणि बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.